श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण पाहिलं की भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे त्याग. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठी आपल्याला सर्व काही त्याग करावा लागतो. जर सामान्य माणसांच्या बाबतीत आपण इतका त्याग करतो तर भगवंताच्या बाबतीत आपल्याला किती त्याग करावा लागेल याचा विचार नको का करायला? त्याग काय असतो हे कळण्यासाठी आपण एक व्यवहारातलं उदाहरण बघूया. एखादी कन्या उपवर झाली, ती लग्नाला योग्य अशा वयाची झाली की आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागते आणि मग त्या मुलीला अनेक ठिकाणी दाखवण्याचा प्रसंग घडतो. बऱ्याच ठिकाणी दाखवल्यानंतर कुठेतरी त्या मुलीला तो मुलगा आवडतो आणि त्या मुलालाही ती मुलगी आवडते. आणि मग एकदा का त्या मुलीने त्या मुलाला आपला होणारा पती म्हणून निवड केली की मग त्यांचं इतर ठिकाणी मुलीला नेऊन दाखवण्याचं काम थांबतं किंवा वर संशोधनाचं जे काम आईवडील करत असतात ते काम संपतं. कारण आपल्या मुलीसाठी योग्य असा वर, अनुरूप असा नवरा त्यांना प्राप्त झालेला असतो. आणि एकदा का त्या मुलीने त्या मुलाची आपला नवरा म्हणून निवड केली की तिच्यामध्ये ती अनन्यता येते. काय अनन्यता येते? कालपर्यंत ज्याला आपण ओळखतही नव्हतो, ज्याला आपण पाहिलंही नव्हतं, जो आपल्याला माहीतही नव्हता, आज त्याचा आपण पती म्हणून स्वीकार केला. आणि एकदा त्याचा पती म्हणून स्वीकार केल्यानंतर मग बाकीची मुलं कितीही जरी चांगली असली, कितीही जरी पैसेवाली असली आणि कितीही जरी सुंदर असली तरी ती मुलगी त्या बाकीच्या मुलांकडे ढुंकून बघत नाही. कारण तिने आपला पती म्हणून त्या एका विशिष्ट व्यक्तीची निवड केलेली असते. आणि हीच आपण जीवनामध्ये अनन्यता पाहतो. एकदा आपण निवड केल्यानंतर तिथे आपोआप अनन्यता येते आणि मग त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असं काही निर्माण होतं की त्या प्रेमातून मग ती मुलगी अनेक प्रकारचे त्याग करते. बघा, आपल्या आईवडिलांचं राहतं घर सोडून देते, आपल्या माहेरचे सर्व नातेवाईकांचे संबंध तोडून टाकते आणि नवीन घरी जाऊन त्या मुलाच्या घरी जाऊन राहू लागते. त्याचे आईवडील, त्याचे भाऊ बहीण, त्याचे नातेवाईक यांच्याशी ती संबंध जोडते. म्हणजे आपलं माहेरचं जे आहे ते माहेर पण सगळं संपवायचं, त्याचा त्याग करायचा आणि त्या मुलाच्या घरी नवीन संसार सुरू करायचा. हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये घडणारा प्रसंग आहे आणि हा केवढा मोठा त्याग प्रत्येक स्त्रीला करावा लागतो याचा विचार करा. आणि या त्यागातूनच प्रेम निर्माण होतं आणि प्रेमामुळेच त्याग घडतो. व्यवहारामध्ये आपण जे हे प्रेम आणि त्याग करतो तेच आपण भगवंताकडे वळवलं की त्यालाच भक्ती म्हणायचं. आणि म्हणून भक्तीमध्ये प्रेमही असतं, अनन्यताही असते आणि त्यागही असतो.
नारद मुनींनी भक्तीची व्याख्या करताना अनन्याश्रयाणाम त्यागो, नाही का, अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता भक्ता एकांतिनो मुख्याः असं म्हटलंय. म्हणजे अन्य आश्रय या सर्वांचा त्याग केल्याशिवाय आपल्याला भगवंताशी अनन्यता प्राप्त होत नाही. आणि एकदा का अनन्यता प्राप्त झाली की तिथे भक्ता एकांतिनो मुख्या असं म्हटलेलं आहे. एकांतिनो मुख्या म्हणजे काय, एकच त्याचा अंतिम उद्देश किंवा ध्येय राहतं आणि त्या एकाशीच तो एकरूप होतो आणि एकांतामध्ये तो रमतो आणि आपल्या भगवंताशी तो एकरूप पावतो. आणि तीच भक्ती आहे. भक्ता एकांतिनो मुख्याः. भक्ताला आपल्या या परमेश्वराबद्दल अनन्यता जेव्हा वाटू लागते तेव्हा तो एकांतामध्ये त्याचंच स्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो. अशा प्रकारे नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक दृष्टांत देऊन ही भक्ताची लक्षणे कशी असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या दृष्टांतांनी त्यांनी भक्तीची वेगवेगळी तत्वे किंवा अंगे आपल्याला सांगितलेली आहेत. सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्याच्या मागोमाग त्याचे किरणही नाहीसे होतात. ते सुद्धा त्याच्या पाठोपाठच निघून जातात. आणि ही सूर्याच्या ठिकाणी असणारी किरणांची अनन्यता होय. सूर्य हे जसं किरणांचं जीवन आहे, उगमस्थान आहे, त्याप्रमाणे देव, परमात्मा, परमेश्वर हे भक्ताचं उगमस्थान आहे आणि भक्तांचं जीवन आहे. सूर्याच्या मागोमाग ज्याप्रमाणे किरणे येतात, तो आहे म्हणून किरणे येतात, त्याप्रमाणे देवाचं स्मरण असेल तरच यांचं जगणं होतं. अशी ही भक्ताबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी आपली एक मनाची अवस्थाच त्यांनी ज्ञानेश्वरीद्वारे व्यक्त केलेली आहे. भक्ता एकांतिनो मुख्या, नाही का. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर म्हणतात की शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश, एक मी वाचूनी वास न पाहती आन. भक्ताची अनन्यता दाखवण्यासाठी मी देवाला विकलो गेलो आहे अशी शब्दयोजना करून ज्ञानदेव आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये हा भाव मनामध्ये असायला हवा हे आपल्याला सांगतात. ते म्हणतात की प्रेम हे कितीही भोग भोगले तरी कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये नदीचं पाणी दिवसेंदिवस वाढत जातं, तसं प्रेम हे भोगामुळे वाढत जाते. तुकाराम महाराजही हाच अनुभव आपल्या अभंगातून मांडतात. ते म्हणतात, वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्तते. म्हणजे जितकं आपण पांडुरंगाचं भजन करावं, त्याचं स्मरण करावं, त्याचं मनन चिंतन करावं, तेवढी आपल्या अंगामध्ये आर्तता वाढते. आणि हे सगळं करण्याची आपल्याला इतकी तळमळ आणि इच्छा होते की आपल्याला कधीच या गोष्टींचा वीट येत नाही. उलट रोज नवा 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 आनंदच आपल्याला मिळतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीमध्ये नित्य नवा आनंद सोहळा असतो.
नित्य नवा आनंद सोहळा असतो. नित्य नवा आनंद सोहळा असतो. मनुष्याचा स्वभाव हा प्रथमदर्शनी मोठा असतो. ज्याप्रमाणे एखाद्या नदीला महापूर येतो आणि ते पाणी वाहून गेलं की मग ते इतकं काही कमी होतं की त्या नदीमध्ये गुडघाभरसुद्धा पाणी राहत नाही. अशा प्रकारे भक्ती कधीच नसते. भक्तीचा झरा एकदा का आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला की तो अखंड वाहतो. पावसाळ्यात आलेल्या महापुरासारखं एकदम धो पाणी वाहत आलं आणि 1 तासाने सगळंच पाणी वाहून गेलं. असं भक्तीच्या प्रवाहामध्ये कधीही होत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतात की एकदा का आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली की हा भक्तीचा प्रवाह सतत वाहता असतो. गंगेच्या पाण्याचा एक लोंढा समुद्राला जाऊन मिळाला. मग तो लोंढा समुद्राला भेटून मागून जे गंगेचे लोट येत असतात त्यांना तो सांगतो का की मी भेटून आलोय, मी आता त्या समुद्राला भेटून आलेलो आहे, आता परत त्याला भेटण्याची आवश्यकता नाही, चला आता आपण दुसरीकडे जाऊ, असं गंगेचं पाणी माघारी येऊन नंतर येणाऱ्या पाण्याला सांगू शकतं का? उलट नंतर येणारं पाणीसुद्धा समुद्रालाच जाऊन मिळतं. त्याच्यानंतर येणारं पाणीसुद्धा समुद्रालाच जाऊन मिळतं. अशा प्रकारे तो गंगेचा ओघ जो आहे, तो प्रवाह जो आहे, तो सदैव समुद्राला जाऊन मिळण्याचंच कार्य करत असतो. ज्ञानोबा राय आपल्याला हीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, भक्ताच्या अंतःकरणामध्ये भक्ती आणि प्रेमाच्या ऊर्मी किंवा वृत्ती एकदा का उठू लागल्या की त्या सर्व भगवंताकडेच धाव घेतात आणि सर्वांचा विषय भगवंत हाच असतो, नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्वेंद्रियासहित मज माझी सुनी चित्त, जे राती दिवो न म्हणत उपासिती. ईश्वराकडे निज म्हणजे मन धावणे यालाच भक्ती म्हणतात. याच्यातून आपण काय समजून घ्यायचं की आपल्या मनामध्ये सतत भगवंताचाच विचार सुरू असला पाहिजे. आपण सतत भगवंताविषयीच श्रवण केलं पाहिजे. आपण सतत त्याच्याविषयीच बोललो पाहिजे. आपल्या मनामध्ये भगवंताविषयीचेच विचार आले पाहिजेत. आपण सतत त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. त्या भगवंताचा ध्यास घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे भक्तीने आपल्याला भगवंताचा निधिध्यास लागतो आणि एकदा का हा निधिध्यास लागला की मग आपल्याला भगवंताविषयी प्रचंड ओढ निर्माण होते, प्रेम निर्माण होतं आणि आपलं मन सतत भगवंतामध्ये गुंतून राहतं. यालाच भक्ती असं म्हणायचं. भक्ती याचा अर्थ आपल्या मनाची भगवंताकडे असणारी धाव, आपल्याला असणारी भगवंताविषयीची ओढ, आपल्याला त्याच्या भेटीविषयी, त्याला जाणून घेण्याविषयी, त्याच्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी लागलेली तळमळ, त्याला भेटण्यासाठी लागलेली उत्कंठा, ही सगळी मनाची जी अवस्था असते किंवा मनामध्ये जे काही तडफड होते यालाच भक्ती असं म्हणतात. आणि जितकी भक्ती तीव्र, जितकी भक्ती जास्त, तितका मनुष्य हा अस्वस्थ असतो. त्याला भगवंताशिवाय काहीच नकोसं वाटतं, नाही का? आणि म्हणून
एकदा का भगवंताचा लळा लागला, एकदा का भगवंताविषयीची ओढ लागली की मग या भक्ताला बाकीच्या सगळ्याच गोष्टी नकोशा वाटायला लागतात, गौण वाटायला लागतात, टाकाऊ वाटायला लागतात. त्याला आपलं घर दार प्रपंच, नवरा बायको, मुलं, आई वडील, भाऊ बहिणी, घर दार, पैसा, नाही का, मान मरातब, नाही का, गाडी बंगला, सुख देणाऱ्या वस्तू, हा सगळा संसार, हा सगळा प्रपंच, हे सगळं जग त्याला नकोसं वाटायला लागतं. आणि भगवंताशिवाय या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, फसव्या आहेत, टाकाऊ आहेत, निरुपयोगी आहेत, निराधार आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि आत्तापर्यंत मी या सगळ्या गोष्टींमध्ये आधार शोधत होतो, परंतु मला या कुणाचाच आधार नसून केवळ एका भगवंताचाच आधार आहे. आणि म्हणून या भगवंताशिवाय माझी काळजी घेणारा, माझं भलं चिंतणारा, माझं कल्याण व्हावं अशी अपेक्षा करणारा या जगामध्ये अन्य कुणीही नाही हे त्याला कळून चुकतं. आणि या अवस्थेपर्यंत तो जेव्हा येऊन पोहोचतो, जेव्हा आपल्या जीवनामधले बाकीचे आधार कुचकामी आहेत हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तेव्हा त्याच्या भक्तीची तीव्रता आणखीन वाढते आणि भगवंताविषयी तो अनन्य होतो. म्हणजेच काय की भगवंताशिवाय मला अन्य कुणीही नाही, मला कुणाचाही आधार नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि तो जास्त जास्त भक्ती करू लागतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.